हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आजचा खूप स्पेशल ब्लॉग आहे आणि पर्सनली माझा फेवरेट ब्लॉग असणार आहे. तर मी चालली आहे शॉपिंगला आणि ते पण माझ्या बहिणीसाठी. तर तुम्हाला मागचे ब्लॉग बघून कळाले असेल की माझ्या दादाचं फिक्स झालंय त्याच्यासाठी आणि आता साखरपुड्याची डेट सुद्धा फिक्स झाली आहे. तर खूप तयारी चालू असणार आहे आणि सर्वात पहिले मी शॉपिंगची स्टार्टिंग करतेय आणि ते पण मेकअप प्रोडक्ट्स, ते सगळं सेक्शन माझ्याकडे. आपापले कामं सगळ्यांनी वाटून घेतलेत. तर माझ्याकडे आहे मेकअप, डेकोरेशन, फळांच्या टोपल्या वगैरे ते सगळं ते माझ्याकडे असणार आहे. खरेदी वगैरे ते फळं वगैरे ते मम्मी ते आणून देतील, पण माझ्याकडे डेकोरेशन आणि मेकअप प्रोडक्ट्स आणणं मस्त बेस्ट वाले. आजच्या ब्लॉगमध्ये मी चालली आहे एक मस्त ब्रँडेड पर्स घेण्यासाठी बहिणीसाठी. मी चालले आहे आपल्या संभाजीनगरमध्ये एकच मोठं मॉल आहे प्रोझोन. तर तिथे सगळे ब्रँड्स एकाच ठिकाणी अवेलेबल असतात, म्हणून इकडे तिकडे पळायची काही गरज नाही आहे. म्हणून आपण चाललो आहे प्रोझोनमध्ये. आणि एक ट्विस्ट आहे, मी आज फर्स्ट टाइम एकटी चालली आहे शॉपिंग करण्यासाठी, फर्स्ट टाइम. आणि आता मला माहिती नाही, कारण मी जर फ्रेंड्सला घेऊन कोणाला गेली ना तर खूप टाइमपास होतो खूप जास्त. कारण की आता लवकर सगळं खरेदी करायची, म्हणून म्हटलं की आज सुरुवातच एकटीने करावी. पुढे जाऊन सगळं मला एकटीनेच करायचंय मॅनेज वगैरे. तर लेट्स गो, आपण बघूया कशी मस्त पर्स आपण घेणार आहोत. तर चलो प्रोझोनमध्ये. काय काय आणायचंय रेणुका वहिनीला? काय गिफ्ट तिला विचार ना काय पाहिजे. विचारून थोडी गिफ्ट देतात, मनाने पाहिजे आपलं. मी काहीतरी चांगला आणते. आता जस्ट मी प्रोझोन मध्ये पोहोचली. खूप धगधग होत आहे, मी एकटी शॉपिंग करते आणि त्याच्यात हे पण बंद आहे. चालत फर्स्ट प्रायोरिटी होती H&Mची. तर तेच दिसल्या पहिले, तर आपण आता H&M मध्ये जाऊ, पर्स बघूया. सो लेट्स गो. H&M मध्ये तर तेवढंच कलेक्शन होतं जेवढं मी दाखवलं, आणि मला तसं नव्हतं पाहिजे. मला जस्ट थोडंसं असं एक्सपेन्सिव्ह दिसणारं असं पाहिजे होतं. तर आता आपण जाऊया दुसऱ्या शोरूममध्ये. सो लेट्स गो. ही चांगली वाटतीये. अजून ही पण चांगली वाटते. ही पण नाही, ही नाही. मी एक पर्स चॉईस केली आहे, जस्ट ही वाली वॅन हुसेनची, ब्रँडेड आहे. आता मी ही एकदम मस्त लक्झरियस बॅग घेऊन फिरतीये. झुडिओमध्ये पण जायचं, थोडंसं मेकअप प्रोडक्ट्स वगैरे घ्यायचे.
दादाला एंगेजमेंटसाठी बहिणीसाठी एक मस्त गिफ्ट द्यायचं होतं, तर त्यासाठी मी क्रोमामध्ये आले होते. जस्ट एक इलेक्ट्रॉनिक गॅजेट वगैरे भेटलं तर ते सुद्धा देऊ शकतो आपण. पण मी TV, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि माझ्यासाठी मी लॅपटॉप बघत बसले. आणि फोन तर इतका क्लास होता, सॅमसंग S23 अल्ट्रा, माझा फेवरेट आहे पर्सनल. वॉच वगैरे बघितली पण मला काही पसंत पडली नाही. म्हटलं आपण नंतर तिच्यासाठी गिफ्ट चॉईस करूया, आज पुरतं इतकंच ठीक आहे. A few moments later. आता जस्ट मी घरी पोहोचली आहे आणि सगळं बघत बघत येऊन आणि सगळं एकटीने शॉपिंग करून खूप छान वाटलं. मला एकदम असं फ्रीडम भेटलं होतं की सगळ्या गोष्टी बघणार. तर आता मी फायनली आता ही पर्स मम्मी आणि पप्पाला दाखवणार आहे, तर त्यांची रिॲक्शन बघूया कशी वाटते त्यांना. आणि बिल थोडंसं लपून ठेवू आपण. शॉपिंग सुरू झालेली आहे आता. शॉपिंग सुरू झाली आता. कशी आहे मम्मी? छान, एकदम मस्त. नंबर 1. माझी चॉईस कशी आहे? ठीक आहे. ती बेल्ट पण आहे ना, तो बेल्ट पण आहे. लावायचा असला हा लावायचा. यायचं काय आपण मम्मी हे बघितलं का तू? हे ब्रँड एक 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 बघावं. नंबर 1 जीची पसंत म्हणजे नंबर 1. थँक्यू. आणि एक काम झालं आपलं आता. हे लोक एकदम खुश होऊन गेले. खुश. अरे एकच झालं का? चाललं आणि हे आणलं. अरे रे, एका दिवसाला येऊन शॉपिंग म्हणल्यावर कसं व्हायचं? मम्मी सगळं शोरूम पाहिले मी सगळे. लागेल शॉपिंग. हे काय? ते आयलाइनर आहे, ते मला माझं फेवरेट आहे म्हणून मी घेतलं वहिनी. ते वाईब्स आहे ते पण. तिलाच आहे का? हा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कशी वाटली तुम्हाला पर्स? आणि जी की मी पूर्ण प्रोझन मध्ये शोधून ती एकुलती एक पर्स एकदम सुंदर, तर एकदम प्रिटी पर्स आमच्या प्रिटी वहिनीसाठी. आता मी खूप जास्त हॅपी आहे आणि आता हळूहळू शॉपिंग होणारच आहे, तर तसे ब्लॉग्स येतीलच. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. काय झालं रे तुला? काय झालं तुला? भूक लागली का? भूक लागली तुम्हाला? आज शिंगू, सॉरी शिंगू, सबस्क्राईब करा.